स्मिता पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र. साताऱ्यात शरद पवार व अजित पवार एकाच व्यासपीठावर. शरद पवारांनी बोट ठेवून दाखवलं, मग अजित पवारांनी वाचलं. रयतच्या बैठकीतला किस्सा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही दिग्गज नेते आपापसातील राजकीय मतभेद बाजूला सारून साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत एकत्र आले. शरद पवार यांनी या बैठकीत अजित पवारांना मदत केली. या बैठकीतला व्हिडिओ देखील समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राजकीय कटुता असली तरी हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारणास्तव एकत्र येत असल्याचं बघायला मिळत आहे. अजित पवार यांचे धाटके चिरंजीव जय पवार यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली होती. यानंतर शरद पवार हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, तर अजित पवार हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. हा दौरा आटोपून अजित पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यामागे कारण देखील तसंच होतं. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शरद पवार हे साताऱ्यात होते, तसेच अजित पवार देखील या बैठकीसाठी आले. विशेष म्हणजे दोन्ही नेते या बैठकीत अगदी आजूबाजूच्या खुर्चीवर बसले. दोन्ही नेत्यांनी या बैठकीत एकत्र निर्णयही घेतले आहेत. याच बैठकीतला एक महत्त्वाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा आहे. व्हिडिओत नेमकं काय? रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत संस्थेचं गेल्या वर्षी किती उत्पन्न होतं याबाबत चर्चा सुरू होती. या बैठकीत अजित पवार यांना गेल्या वर्षाच्या उत्पन्नाची माहिती सभा सदस्यांना देण्याची विनंती करण्यात आली. अजित पवार यांच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये त्याबाबत तपशील होते, पण त्यांना ते मिळत नव्हते. यामुळे शरद पवार यांनी त्यांना ते तपशील शोधून देण्यात मदत केली. शरद पवार यांनी यासाठी त्यांना कागदपत्रांवर बोट ठेवून मजकूर वाचायला सांगितला. यानंतर अजित पवार यांनी आकड्याचं वाचन केलं. शरद पवार यांची एक्स वर पोस्ट. दरम्यान शरद पवार यांनी एक्स वर पोस्ट शेअर करत आजच्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक आज छत्रपती शिवाजी पॅलेस, सातारा येथे पार पडली. या बैठकीत संस्थेने रयत मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, साहित्य, क्रीडा, सामाजिक, कला, संस्कृती, जागतिक घडामोडी वगैरे वैविध्यपूर्ण व माहितीपूर्ण लेख समाविष्ट केले जातील व त्याचा प्रसार होईल, असं शरद पवार म्हणाले आहेत. नवीन अपडेट मिळवण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा.